नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे ब्रह्मराक्षस. सदरील अनुभव आपल्याला मोहन यादव यांनी पाठवलेला आहे. नमस्कार, मी मोहन यादव. आज तुम्हाला जी घटना सांगत आहे तो माझा स्वतःचा अनुभव असून या अनुभवाने मला काही गोष्टींवर दिसत नसल्या तरी विश्वास ठेवायला भाग पाडलं. मी MSEBमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इंजिनियर म्हणून कामाला होतो. पण त्यावेळी मला शहरापासून बऱ्याच लांब असलेल्या एका गावामध्ये प्रोजेक्टसाठी पाठवण्यात आलं. रोज जाणं येणं शक्य नसल्याने मी माझी बायको कांता हिला घेऊन त्याच गावात प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत राहायला जायचं ठरवलं. त्या गावात जाण्याआधी मी त्या गावातील सरपंचाशी प्रोजेक्टच्या निमित्ताने ओळख करून घेतली होती. त्यामुळे सरपंचाकडे माझ्या राहण्याच्या सोयीबद्दल विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याच दूरच्या नात्यातील एक घर आम्हाला भाडेतत्वावर दिलं, ज्याचा मालक काही वर्षापूर्वी अचानक घर सोडून निघून गेला होता. काही महिन्यांचा प्रश्न असल्याने आम्ही ते हसत हसत स्वीकारलं. माझं गावात येणं जाणं सुरू झालं तेव्हा ते घर मी भाड्याने राहायला घेणार आहे हे तेथील गावकऱ्यांना समजलं. म्हणून काही गावकरी आम्हाला त्या घरापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मला जाणवलं. अगदी काही गावकरी तर, साहेब ते घर शापित अशा अघटिताला तुम्ही स्वतःहून बोलावून देऊ नका असं भेटून सांगू लागले. त्यावेळी इतका भुरसटलेला विचार लोक कसा काय करत असतील हे पाहून मला त्यांच्या विचारसरणीची कीव येऊ लागली. या अशाच कारणामुळे की काय, पण एवढ्या निसर्गसंपन्न ग्रामीण कोकणाचा विकास थांबला होता. नवीन प्रोजेक्ट उभं करायचं म्हणजे ही लोक काहीतरी सांगून खोडा घालतील याची मला आधीच कल्पना दिली होती. पण सुरुवातच माझ्या घरापासून होईल हे मला माहीत नव्हतं. अखेर सगळ्या गावकऱ्यांचा विरोध डावलून मी आणि कांताने त्या घरात सामान हलवलं. सुखी संसाराची 10 वर्ष कांता माझ्या पाठीशी होती म्हणून तिने काहीच न बोलता घराला होकार दिला आणि आम्ही त्या घरात आलो. रस्त्याला लागून मोठा दरवाजा, आत मध्यभागी मोकळी जागा, लागूनच 3 रूम आणि किचनच्या मागील बाजूस एक मोठा पिंपळ. असे कौलारू घर दिसायला अतिशय सुंदर होतं. पाहता क्षणी कोणालाही आवडावी अशी वास्तू होती ती. आम्हाला त्या गावात येऊन 4 दिवस झाले. मी दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचो आणि कांता घरात एकटीच. घरात येताना जरी तिने आक्षेप घेतला नसला तरी दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आल्यावर तिने काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. अहो, काल घरात आवराआवर करताना खूप विचित्र भास होत होते. मी सगळ्या दारखिडक्या बंद केल्या होत्या तरीही कुठून तरी वाऱ्याची मंद झुळूक अंगाला लागायची. शेजारच्या काकू पण म्हणाल्या, या घरात आधी एक ब्राह्मण व्यक्ती राहायचा पण तो अचानक एक दिवस गायब झाला. तेव्हापासून या घरात रात्रीचे चित्रविचित्र मंत्र ऐकायला येतात. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मला कळून चुकलं, हिच्याही डोक्यात गावकऱ्यांनी भूत भरवलंय. मी तिच्याकडे पाहून खळखळून हसलो. अगं वेडाबाई, एकतर या घराला कुणीही वारस नाही आणि आता MSEBच्या नवीन प्रोजेक्टमुळे येथील जागेच्या किमती गगनाला भिडतील म्हणून या घरावर लोकांचा डोळा आहे. तेव्हा असं काहीतरी सांगून हे घर रिकामं ठेवायचं आणि मग हळूच कुणी नसलेलं बघून ते ताब्यात घ्यायचं.
एवढी सोपी आणि धूर्त चाल तुझ्या लक्षात कशी आली नाही? त्यावर तिने काहीच न बोलणं पसंत केलं आणि मान खाली घालून कामाला लागली. त्यानंतर पहाटे 3च्या सुमारास मला कसल्याशा आवाजाने जाग आली. मी बाजूला बघितलं तर कांता तर शांत झोपली होती. घराच्या मागच्या अंगणातून आवाज येत होता. भल्या पहाटे कोण घरात आलं असावं म्हणून मी बाजूचा कंदील पेटवला, कारण लाईट गेली होती, आणि रूमच्या बाहेर आलो. तसा तो आवाज सुस्पष्ट कानावर येऊ लागला. रातकिड्यांची किरकिर आणि सोबतीला एका सुमधुर लयीत पण घोगऱ्या आवाजात ऐकू येणारे मंत्र मला भयभीत करत होते. मी दारासमोर त्या आवाजाला वश झाल्यासारखा तिथेच खिळून उभा राहिलो. किती वेळ मी तसाच उभा होतो हे सांगणं कठीण, पण साधारण 5:30च्या सुमारास कांताने मला हलवून उठवलं. तेव्हा मी अगदी तसाच उजव्या हातात कंदील घेऊन एकटक दाराला नजर लावून उभा होतो. कांताने हात लावताच मी भानावर आलो, पण झालेला प्रकार मी विसरलो नव्हतो. कांताने विचारलं, "अहो, असे का थांबला आहात? काय झालं?" पण तिला झालेला प्रकार सांगितला तर ती अजून बिथरेल आणि तिच्या भूताच्या शंकेवर शिक्कामोर्तब होईल असा विचार करून मी शांत राहणं पसंत केलं आणि तिला, "अगं काही नाही, सहज थांबलो होतो," असं म्हणत कंदील तिच्या हाती दिला आणि झोपायला रूमकडे निघून गेलो. पण डोक्यात अजूनही तोच घोगरा आवाज घुमत होता. मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकराय नमः शिवाय. हे मंत्र आणि तो घोगरा आवाज माझ्या कानात घुमू लागला. आज या घरात 6वा दिवस होता, पण अजूनही आमचे भास कमी झाले नव्हते. उलट दिवसेंदिवस ते वाढतच चालले होते. कांताबरोबर आता मलाही त्यांची जाणीव होऊ लागली. अशात एके दिवशी, तो शुक्रवारचा दिवस होता. रात्रीच्या वेळी कांता घराच्या मागच्या बाजूला केलेल्या चुलीजवळ बसून पातेल्यात मटण हलवत होती. तिच्या हातच्या घरगुती काळ्या मसाल्यात केलेल्या त्या खमंग मटणाची चवच वेगळी होती आणि त्यातल्या त्यात चुलीवरचं मटण. त्यात कांताने चक्क गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या केल्या होत्या. घरभर मटणाचा वास पसरला होता. जसजसा तो वास नाकात जात होता तसतसा भुकेचा गोळा वाढत होता. कधी एकदा ताटावर बसतोय असं झालं होतं. अखेर तासाभराने कांताने आवाज दिला, "अहो, जेवण तयार आहे, बसताय ना?" मी खाटेवरून उठून किचनमध्ये जाऊन बसलो. रात्रीचे साधारण 9 वाजले असतील. कांता मटणाचं पातेलं घेऊन चुलीजवळून उठून किचनमध्ये आली. मला ताट वाढलं. मी भाकरीचा तुकडा मोडून तोंडात घास घालणार तोच माझ्या कानावर एक अस्पष्ट गुरगुर येऊ लागली. तीच गुरगुर कांतालाही ऐकू आली. आम्ही दोघेही प्रचंड घाबरलो. या घरात आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं, पण आल्यापासून कुणाचा तरी वास या घरात आम्हाला जाणवत होता. अदृश्य रूपात कोणीतरी सतत बाजूला फिरतंय असं जाणवायचं, आणि आज पहिल्यांदा त्याचा आवाज ऐकतोय. भुकेचं रूपांतर भीतीत व्हायला वेळ लागला नाही. कधी एकदा तिथून उठतोय असं झालं. तोच. घराच्या मागच्या दारावर थाप ऐकू आली. मी बसल्या जागीच "कोण आहे?" असा आवाज दिला, पण उत्तर काही केल्या येत नव्हतं. ती गुरगुर आणि थाप यांचा एकत्रित आवाज अंगाला कापरं भरवणारा होता.
कांताने उठून दार उघडलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. मीही ताटावरून उठून दाराजवळ गेलो, पण समोर पिंपळावरच्या पानांची सळसळ आणि बाजूच्या चुलीतील धगधगत्या निखाऱ्यांशिवाय काहीच नव्हतं. दारावरची थाप थांबली, पण गुरगुर अजून सुरूच होती. घरात अस्पष्टपणे ऐकू येणारा तो आवाज आता स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. मी कांताला डोळ्याने तिथेच थांबण्याचा इशारा केला आणि झाडाच्या भोवताली घातलेल्या ओट्यावर चढलो. तशी ती गुरगुर अजूनच वाढली. मी मन घट्ट करत वर पाहिलं. त्यावेळी पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर एक उलटं लटकलेलं धड हालत होतं. ते ध्यान पाहून मी पुरता बिथरलो. एक सलग हलणारं ते धड अगदी विचित्र दिसत होतं. ते पाहून मी भीतीने गार पडलो. माझ्या शरीरावर माझा ताबा नसल्यासारखं ते स्तब्ध झालं आणि डोळ्यासमोर डोक्यावर टक्कल, घनदाट केसांची बट असलेली एक उलटी झालेली शेंडी, धिप्पाड शरीरयष्टी, निस्तेज पांढरा पडलेला चेहरा, अंगावरचं धोतर मांडीपर्यंत वर झालेलं असं एक धड मंदिरातील घंटेप्रमाणे एका विशिष्ट लयीमध्ये एकसारखं झोका घेत होतं. मी वर डोकं करून ते पाहत होतो. तोच अचानक कोणीतरी पाय खेचल्याचा मला भास झाला आणि मी धपकन ओट्यावरून खाली पडलो. तशी कांता धावतच तिथे आली. मी जवळपास बेशुद्ध अवस्थेतच होतो. तिने माझ्या तोंडावर पाणी मारत मला उठवलं. मी उठून बसलो, पण डोळ्यासमोरचं ते दृश्य आता काही केल्यात जात नव्हतं. एकसारखं ते धड मला हलताना दिसू लागलं. त्यामुळे मी कांताला घेऊन कसाबसा घरात शिरलो आणि मागचं दार बंद करून घेतलं. कांता खोदून खोदून काय झालं असं विचारत होती, पण तिला सांगितलं तर तिच्या भीतीत भर पडेल म्हणून मी गप्प बसलो. अशात नेमकी दुसऱ्या दिवशी कांता आजारी पडली. सकाळपासून ती झोपून होती. उठूही शकत नव्हती, एवढा ताप तिला भरला. मी नाईलाजाने कामावर सुट्टी टाकली आणि माझ्या आईला फोन केला. आईशी फोनवर बोलत असताना मी सहजच घरात होणाऱ्या भासांविषयी सांगितलं आणि कालचा प्रसंगही सांगितला. तो सांगत असतानासुद्धा माझ्या अंगावर काटा येत होता. माझी आई देवाधिकाला मानणारी होती. त्याचबरोबर तिचा भूताखेतावर विश्वास होता. तिच्या अंगात काळूबाईचं वारं येत होतं आणि असं म्हणतात की ज्याच्या अंगात वारं येतं त्यांना बाहेरच्या गोष्टी जाणवू लागतात. म्हणून जो प्रकार होत होता त्यावर आईने डोळे झाकून विश्वास ठेवला. झालेला सगळा प्रकार मी फोनवर कळवताच तिने घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच दिवशी इकडे यायला निघाली. संध्याकाळच्या सुमारास आई घरी आली. रापलेल्या चेहऱ्याची, गळ्यात तुळशीमाळ आणि काळूबाईच्या वाऱ्याची गंडमाळ घातलेली, अंगावर लाल नऊवारी साडी नेसलेली आई घरात आली. कसं कोण जाणे, पण घरात आल्या क्षणी एक उग्र दर्प तिच्या नाकात शिरला. तशी ती आल्या पावली उलटी फिरली. 13 पावलं मागे आल्यावर ती जागीच थांबली. थोडा वेळ तशीच उभी राहून तिने आत प्रवेश केला. मला तिचं काय चाललंय हेच लक्षात येत नव्हतं, पण आईच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आता भीती वाटायला लागली होती. जर एखादा चोर किंवा माणूस असता तर पुरुषार्थ दाखवत मी केव्हाच 2 हात केले असते, पण इथे कोणी डोळ्यासमोर दिसायलाच तयार नव्हतं. आणि राहता राहिला गावात कुणाला याबाबत सांगण्याचा प्रश्न तर सगळ्यांच्या नाकावर टिच्चून विरोध घेऊन मी या घरात राहायला आलो होतो. त्यामुळे आता निर्णय बदलला
तर सगळीकडे छिथू होणारच. पण आईच्या येण्याने आता थोडं बरं वाटू लागलं. कांताच्या बाजूला बसून आईने स्वतःसोबत आणलेला अंगारा तिला लावला. मी भूतखेतं मानत नसलो तरी या जगामध्ये अशी एक ऊर्जा आहे जी हे ब्रह्मांड चालवते, ज्याला लोक देव मानतात असा माझा विश्वास होता. कदाचित त्या विश्वासामुळे अंगाऱ्याचा फरक आला असावा, कारण सकाळपासून अंग न हलवणारी कांता आता उठून बसली होती. तिने आईसोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या. रात्रीच्या 9च्या सुमारास आईने खिचडी केली आणि आम्ही तिघांनी ती खाल्ली. जेवण उरकल्यावर तिने आमच्या बेडच्या भोवती कसलंसं पाणी शिंपडलं आणि बजावून सांगितलं, पोरा, रात्रीचं बेडरूमचं दार उघडं ठेवा आणि काहीही झालं तरी सकाळी उजेडेपर्यंत तुम्ही याच्या बाहेर यायचं नाही. कांताने तिला खात्री दिली आणि सुरू झाला एक काळा प्रवास. रात्री 3च्या सुमारास तोच मंत्रघोष कानावर येऊ लागला. त्या अघोरी घोगऱ्या आवाजाची तीव्रता आज वाढली होती. घरभर पसरलेल्या आवाजाने सर्वांगावर भीतीची लहर उठली. आई आमच्या बेडरूमच्या दारात आली. कांता आणि मी जागेच होतो. त्या आवाजाचा उगमस्थान कालच्यासारखाच मागच्या अंगणात होता. आई जवळ येऊन बसली आणि म्हणाली, मोहन, हे काहीतरी विपरीत आहे. आपल्याला उद्या काहीही करून मंगू मांत्रिकाला घेऊन यावं लागल. यावर इलाज फक्त तोच करू शकतो. तू जसं सांगितलं होतं तसं मी मागच्या अंगणात आई काळूबाईच्या अभिषेकाचं पवित्र पाणी शिंपडलं. याला छेद देणं कोणत्याही पिशाच्य शक्तीला शक्य नाही. पण ही शक्ती जर तेही ओलांडत असेल तर अघोरी विद्येशिवाय पर्याय नाही. आपण आजच रात्री मंगू मांत्रिकाला बोलवू. झालेला प्रकार काय होता याची पुरती माहिती नसल्याने आई सांगेन ती पूर्व दिशा मानून मी होकार दर्शवला आणि त्यावेळी साऱ्या पंचक्रोशीत नावाजलेल्या मंगू मांत्रिकाला बोलवणं धाडलं. रात्री 10च्या सुमारास तो घरी आला. राकट चेहरा, भेदक नजर, धिप्पाड शरीर आणि अंगावर काळे कपडे. तो मांत्रिक कितीतरी सिद्धींचा अधिपती होता. मांत्रिक आत आला तशी मी त्याला बसायला चटई दिली आणि त्याच्या बाजूला कांता, आई आणि मी बसलो. झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. त्याने लक्षपूर्वक सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला, मला असं वाटतंय ही कोणतीही पिशाच्य बाधा नसून ही शक्ती आहे. कदाचित चेडा किंवा अतृप्त आत्म्याचा वास असू शकतो. आपण ती शक्ती जागृत झाल्यावर आज रात्री ठीक 3 वाजता एक पूजा करू. त्याला समोर बोलवून विचारू आणि मगच मार्ग काढू. माझ्या आईने कसलाही विचार न करता मांत्रिकाला होकार दिला. खरं तर मी जे काही करतोय ते योग्य की अयोग्य हेच मला ठरवता येत नव्हतं. एकेकाळी इथल्या लोकांच्या भूतावर विश्वास ठेवणाऱ्या बुद्धीची मला कीव आली होती आणि एकीकडे आज मी स्वतःच याला हातभार लावतोय असं वाटू लागलं होतं. पण त्या दिवशीचं पिंपळाच्या झाडावरचं ते दृश्य मला हे सारं करायला भाग पाडत होतं हे नक्की. मंगू मांत्रिक पूजेचं सगळं सामान घेऊन आला. त्याने ठीक 2 वाजता आंघोळ केली आणि अर्धनग्न होत पूजा मांडायला सुरुवात केली. कांता आणि आई दाराच्या चौकटीत बसल्या होत्या तर मी आणि मांत्रिक किचनमध्ये. त्याने किचनच्या मागच्या बाजूचं दार उघडलं आणि किचनच्या मध्यभागी बसून कुंकवाने एक रिंगण आखलं. त्यात 11 लिंब, 2 नारळ आणि एक छोटा हवन पेटवला. तसा कापुराचा वास घरभर दरवळू लागला.
त्याने मंत्र जपायला सुरुवात केली आणि हळूहळू घड्याळाचा काटा 3 वर गेला. तसा मांत्रिकाचा आवाज वाढू लागला. आम्ही आपले हात जोडून बाजूला बसून सगळा अघोरी प्रकार बघत होतो. काही वेळाने मांत्रिकाच्या आवाजात त्या घोगऱ्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला येऊ लागला. मांत्रिक जे मंत्र पठण करत होता तेच मंत्र एका सुंदर लयीत तो घोगरा आवाज म्हणत होता, जो मी त्या रात्री ऐकला. सारा प्रकार मांत्रिकाच्या लक्षात आला. त्याने हवनात समिधा टाकून त्या शक्तीला बऱ्याचदा आवाहन केलं, पण हट्टाला पेटलेली ती शक्ती काही केल्या समोर यायला तयार नव्हती. पण असं वाटत होतं जणू एक अस्पष्ट आकृती त्या पिंपळाच्या झाडावर बसून झोके घेत मांत्रिकाचे मंत्र बोलत होती. अखेर वेळ टळत आली हे पाहून मांत्रिकाने एक शस्त्र उपसलं. धारधार चाकूने समोरच्या लिंबावर हल्ला केला आणि ते हवनात टाकलं. तसा एक जोराचा हवेचा झोका दारातून आत शिरला आणि धाडकन एक लाथ त्या मांत्रिकाच्या पाठीत बसावी असा तो मांत्रिक कोसळला. तसा तो विवळत धडपडत उठला आणि सगळं सामान तिथेच टाकून चप्पल न घालता दारातून निघून गेला. जवळपास पळतच गेला. एका विकृत हास्याचा आवाज त्या क्षणी आम्हाला जाणवला. त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे आम्ही खिन्नपणे पाहत होतो. आईने धावत जाऊन दार लावलं आणि पिंपळावरून येणारा स्पष्ट आवाज हळूहळू अस्पष्ट झाला. झालेल्या प्रकाराने आम्हाला एवढा जबर धक्का बसला की या साऱ्यात सकाळ केव्हा झाली कळालं नाही. तोच दारावर थाप पडली. जीव मुठीत घेऊन आईने दार उघडलं. दारात एक साठीतले गृहस्थ होते. गृहस्थाने दारातून आवाज देत विचारलं, मोहनराव आहेत का घरात? तसा मी उठून दाराजवळ गेलो. पाहतो तर गावचे सरपंच होते. मी त्यांना नमस्कार करत घरात बोलवलं. कांता उठून चहा करायला गेली तेव्हा त्यांनी एक वार घरात नजर फिरवली. मांत्रिकाने मांडलेली पूजा अजून किचनमध्ये तशीच होती. ती सरपंचाच्या दृष्टीस पडू नये म्हणून मी किचनचा पडदा लावायला उठलो. पण त्यांना सगळा प्रकार माहिती असल्यासारखे सरपंच बोलू लागले. मोहनराव, त्याची काहीही गरज नाही. रात्री मंगू मांत्रिक माझ्या घरी आला होता. त्याने तुमच्यासोबत काय घडलंय याची सगळी माहिती मला दिली. खरं तर मीच तुम्हाला या साऱ्या गोष्टींची आधीच कल्पना द्यायला हवी होती. या घरामध्ये राहणारी व्यक्ती अचानक घर सोडून निघून गेली. तेव्हापासून हे घर असंच पडून आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अधेमध्ये येथून मंत्र ऐकायला येतात. त्यामुळे गावकऱ्यांनी या घराबाबत धसका घेतला आहे. त्यावर गावकऱ्यांनी तर आपल्याला या गोष्टीची कल्पना दिली होती याची मला आठवण झाली आणि मी सरपंचाला म्हणालो, सरपंच, ही गोष्ट तुम्हाला कळाली तिथपर्यंत ठीक आहे, पण गावात जर कळाली तर माझी शीथू होईल. सगळे हसतील म्हणून घर बदलू शकत नाही आणि घर नाही बदललं तर या घरात अजून एक दिवसही राहणं शक्य नाही. काय करावं काहीच कळत नाही. यावर तुम्हीच काय तो उपाय सांगा. मी असं बोलत असताना कांता चहा घेऊन आली. त्यांनी शांतपणे कपातला चहा घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मी एका महाराजांना ओळखतो. मागच्या वेळी गावातील एक घटना त्यांनी खुबीने सोडवली होती. आज योगायोगाने चंद्रग्रहण आहे. अशा पिशाच्य शक्तींना या काळात अधिक बळ मिळतं. म्हणून मी महाराजांना आज दुपारीच बोलवून घेतो. तेच काय तो मार्ग काढतील. असं म्हणत सरपंच उठले. मी कांताकडे नजर फिरवली, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. आईने उठून झाडू घेतला आणि ती पूजा आवरली.
घरात कुणी कुणाशीच बोलत नव्हतं. सर्वजण शांत एका भयछायेखाली वावरत होते. मी उठून आवरलं आणि कामावर जायला निघालो, पण डोक्यातून ते चक्र जातच नव्हतं. पाहता पाहता संध्याकाळचे 6 वाजले. तसा माझा फोन खणाणला. सरपंचांचा फोन आला होता. मी थोडासा कामगारांपासून बाजूला जात फोन घेतला. सरपंचाने, मी महाराजांसोबत तुमच्या घरी आलोय असं सांगितलं. मी त्यांना आलोच 10 मिनिटात असं म्हणत फोन ठेवला. घरी येतात सरपंच आणि त्यांच्यासोबत खुर्चीवर एक 40शीत पोहोचलेले गृहस्थ बसलेले दिसले. कसलाही बडेजाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. गळ्यात तुळशीची माळ, पांढरे कपडे, कपाळावर अष्टगंध आणि एक तेजस्वी हास्य त्यांच्या सिद्धीची ओळख करून देत होतं. मला कळून चुकले, हेच महाराज असावेत. मी आत प्रवेश करून खांद्यावर अडकवलेली बॅग कोपऱ्यात ठेवली आणि त्यांना नमस्कार केला. कांताने माझी खुर्ची त्यांच्या बाजूला ठेवली आणि एक पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला. सरपंच म्हणाले, मोहनराव, मी यांना सगळा प्रकार सांगितलाय. त्यांनी आज रात्री याचा सोक्षमोक्ष लावायचा शब्द दिलाय. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा. मी महाराजांकडे आदराने पाहिलं. तसं त्यांनी नाजूकसं स्मित हास्य दिलं. मग महाराज बोलू लागले. वर्णनावरून तरी मला असं वाटतंय का ही शक्ती त्याच दिवशी जागृत झाली ज्या दिवशी तुम्ही घरात मटण बनवलं. नंतर तिने तुम्हाला असा कोणताही त्रास दिला नाही. त्यामुळे नक्कीच ती तामसिक नसून सात्विक शक्ती आहे. त्यावेळी मी महाराजांकडे पाहत त्यांना विचारलं, पण महाराज, तो जो कोण आहे तो दिवसभर दिसत नाही, फक्त रात्रीचा त्या पिंपळावर लटकलेला दिसतो. त्यावर महाराज म्हणाले, आता त्याबाबत मी रात्री बघितल्यावरच सांगेल. सध्या मी काही सामानाची यादी देतो, तेवढं घेऊन या. मी हो म्हणत त्यांच्या हातून तो कागद घेतला. सरपंच आणि मी बाजारात जायला निघालो. रात्री 1च्या सुमारास महाराज आले. आम्ही सारेजण त्या भयप्रद वातावरणात जागेच होतो. महाराज म्हणाले, अर्ध्या तासात चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. मी आणायला सांगितलेलं सामान घेऊन तुम्ही मागच्या अंगणात चला. आपल्याला तिथे काही विधी करायचा आहे. मी होकार दिला आणि आम्ही चौघेही मागच्या अंगणात आलो. महाराजांनी काही काड्या एकावर एक रचून तिथे एक छोटी चिता बनवली. त्यावर एक कणकेची बाहुली दक्षिणोत्तर ठेवली. नंतर एका छोट्या मडक्यात पाणी भरून त्या बाहुलीच्या तोंडात पाणी सोडलं आणि महामृत्युंजय जपाला सुरुवात केली. तसा त्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला येऊ लागला. कुणीतरी पिंपळावरून ते मंत्र म्हणत होतं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं कुर्वारुक्मिव बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. त्या शांत वातावरणात घोगऱ्या आवाजातील ते मंत्र ऐकून आमच्या अंगात भीती भरली. महाराजांनी अंत्यविधीला सुरुवात केली. तो सगळा प्रकार कळण्याबाहेर होता. ग्रहण मध्यात आलं. तसं मडक्यात भरलेलं पाणी त्यांनी 3 वेळेस थोडं थोडं करून फिरवलं आणि गीतेतील 14वा अध्याय सुरू केला. तसा मंत्र म्हणणारा तो आवाज हळूहळू क्षीण झाला. ग्रहणाचा कालावधी जसा संपत आला तसा महाराजांनी त्या चितेला अग्नी दिला आणि त्या क्षणी एक काळसर आकृती पिंपळावरून उठली आणि हवेत विरून गेली असं जाणवलं. त्यांनी माझ्याकडे बघत मला आदेश दिला, मोहनराव, आता या चितेला तुम्ही उलट्या 3 फेऱ्या मारा. तसा मी उठलो आणि फेऱ्या मारू लागलो. त्यानंतर आईला एका भांड्यात पाणी आणायला सांगितलं. महाराजांनी ते भांडं हातात घेत
जसंच्या तसं माझ्या डोक्यावर रिकामं केलं आणि सगळ्यांना हातपाय धुवून घरात नेलं. एव्हाना सकाळचे 4 वाजत आले होते. घरात गेल्यावर त्यांनी सर्व बाजूला अंगारा फुंकला आणि खाली बसले. मी आणि आई त्यांच्या समोर बसलो आणि कांताला किचनमध्ये जाऊन चहा बनवायला सांगितला. महाराज खाली बसत बोलू लागले. मोहनराव, आता तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. त्या ब्रह्मराक्षसाचा आत्मा आता मुक्त झाला आहे. ब्रह्मराक्षस हा शब्द मला नवीनच होता. मी त्यांना विचारलं, हा एकंदर काय प्रकार आहे आणि तुम्ही कोणती पूजा केलीत? तसं कांताच्या हातून त्यांनी चहाचा कप घेतला आणि बोलू लागले. हे बघा, मृत्यूनंतर आत्मा शरीरातून मुक्त होतो आणि मोक्षाच्या मार्गावर निघून जातो. पण सगळ्यांचंच असं होत नाही. काही लोकांचा आत्मा याच लोकात अडकून पडतो. त्याला पुढच्या रस्त्याला लागताच येत नाही. त्याला हवी असणारी मुक्ती फक्त जिवंत लोकच देऊ शकतात. त्यामुळे तो त्यांचं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. या घरात एक सात्विक अविवाहित ब्राह्मण राहत होता, जो पूर्णपणे सात्विक आहे. त्याला आप्त कोणी नसल्याने त्याने देवालाच सर्वस्व मानलं होतं आणि अंतिम घटकेच्या वेळेस त्याला अघोरी साधनेची गोडी लागली, ज्यामुळे त्याने मिळालेल्या सिद्धींचा गैरवापर केला. परिणामी त्याला वेळेआधी मृत्यू आला. पण त्याच्या शरीरावर मागच्या अंगणातील कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याचं प्रेत अर्धवट खाऊन फरफटत नदीच्या कडेला नेलं. तिथंच सोडून दिलं. नंतर कोणाचं त्याच्याकडे लक्ष जाण्याआधी ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं. शरीरावर अंत्यसंस्कार न झाल्याने त्याचा आत्मा याच घरात फिरू लागला. पण गावकऱ्यांनी मात्र तो तंत्रमंत्राच्या नादात कुठेतरी निघून गेलाय असा कयास बांधला आणि त्याच्या या विद्येच्या प्रभावामुळे हे घर शापित आहे असं त्यांना वाटलं. पण तो एक उच्च प्रतीचा ब्राह्मण असल्याने रोज सकाळी 3 वाजता त्याचं नित्यकर्म करत होता, ज्याचा आवाज तुम्हाला यायचा. मी इकडे आल्यावर अगोदरच माहिती करून घेतली. तेव्हाच हा नक्की ब्रह्मराक्षस असेल अशी शंका होती. पण ज्यावेळी मी महामृत्युंजय जपास सुरुवात केली तेव्हा त्याचे प्रतिध्वनी ऐकून खात्री झाली. आज त्याला मुक्ती देऊन तुम्ही पदराशी खूप मोठं पुण्य बांधलं आहे असं महाराजांनी सांगितलं. महाराजांनी सांगितलेली घटना ऐकताना एक एक क्षण अंगावर काटा येत होता. एकीकडे त्या व्यक्तीला आलेल्या दुर्दैवी मृत्यूबद्दल वाईट वाटत होतं, तर दुसरीकडे त्या जीवाला मुक्ती दिल्याचं समाधान मिळालं होतं. त्यानंतर आम्हाला त्या घरात घर सोडून जाईपर्यंत कसलाच त्रास जाणवला नाही. पण एक मात्र खरं, हा प्रसंग आणि त्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती दिसलेलं ते दृश्य मी या जन्मात तरी विसरणार नाही. मंडळींनो, तुम्हाला आपला आजचा सत्य अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.